आज माझी इतकी तारीफ झाली की काय सांगू तुम्हाला. तर हा आहे सेकंड पार्ट आणि कालच्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवलं की केकची क्रम कोटिंग मी कशा पद्धतीने केली. आणि हा केक आहे ना तुम्हाला फोटोमध्ये पण छोटा वाटत असेल, पण खरं सांगू खूप टॉल होता. आणि माझ्याकडे ह्याची जी डोमपट्टी होती ना ती तर ह्याच्यापेक्षा शॉर्ट होती, त्यामुळे मला टेन्शन होतं की हा प्रॉपर फिरेल नाही आणि सगळ्या गोष्टी. आणि फिरवायला पण मला खूप टाईम गेला. आणि डेकोरेशनचं असं काहीच नाही. मॅम बोललं तुला जसं वाटेल तसं तू बनव, तू खूप छान पद्धतीने बनवते. आणि त्यांना माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या. आणि ज्या वेळेला व्हिडिओ कॉल करून मी त्यांना केकचा फोटो दाखवला, त्याच्या मला बोलतात मला असं वाटलंच नव्हतं की तू इतका सुंदर केक बनवशील. आणि मी तुम्हाला अक्षरशः सांगू प्रत्येक गोष्ट ह्याच्यामध्ये जेवढ्या पण लावल्या असतील ना मी इतक्या विचार केला असतील. म्हणजे मी हे त्याच्यावरती जाईल का, मग मी ह्याच्यावरती काय अटॅच करू आणि कोणतं, मी कसल्याच गोष्टी म्हणजे मी असा रेफरन्स पिक्चर पण माझ्याकडे काहीच नव्हता. मला जे सुचत होतं ते मी पटापटा लावत होते. आणि ज्या वेळेला त्याचा फायनल लुक मी बघितला अँड सी तर खूप छान होता हा केक. आणि मॅमला पण खूप आवडला. त्यांचा जो फीडबॅक आहे तो मी शेवटला शेअर केला आहे. अँड तुम्हाला कसा वाटला हा केक तर मला नक्की कमेंट करून सांगा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.